जुलै महिन्यात सर्वदूर मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, पण त्यानंतर मान्सूनचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रावर काहीसा नाराज आहे का असा प्रश्न विचारावा लागेल। कारण ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातले अनेक जिल्हे जे आहेत ते आपल्याला कोरडेच पाहायला मिळाले। ऑगस्टचा महिना जो आहे तो आता अवघ्या 2 ते 3 दिवसात संपतोय, पण परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे असं म्हणलं तर चुकणार नाही। कारण महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यांमध्ये जो सर्वदूर मान्सून जुलै महिन्यात झाला तोच पाऊस मात्र ऑगस्टमध्ये झालेला नाही। पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर एच डी सानप आपल्यासोबत आहेत। सर, काय पावसाचा अनुमान आहे पुढच्या काही दिवसांसाठी आणि ऑगस्ट महिना कसा गेलाय? येणारे 3 ते 4 दिवसांचा जर फोरकास्ट बघितला तर महाराष्ट्रामध्ये कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे आणि सर्वदूर पावसाची पण शक्यता नाही आहे। तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, परंतु सर्वदूर आणि हेवी रेनफॉल याची काही वॉर्निंग दिली गेलेली नाही। सर, ऑगस्ट महिना हा जुलै नंतरचा एक अत्यंत महत्त्वाचा महिना जिथे मान्सूनच्या सरी मोठ्या प्रमाणावर बरसतात असं म्हणलं जातं। अशी काय कारणं आहेत की यंदा पाऊस जो आहे तो ऑगस्ट महिन्यात त्याची तूट पाहायला मिळाली? मेनली काय आहे की जुलैमधला जो पाऊस होता तो 2-3 सिस्टममुळे झाला होता आणि त्या सिस्टम्स महाराष्ट्रात पाऊस होण्यासाठी अनुकूल होत्या। आता जर ऑगस्टचं जर बघितलं तर कोणतीही सिस्टम अशा प्रकारे तयार झाली नाही की ज्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडेल। 3 ते 4 कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले हेड बे ऑफ बेंगॉल म्हणजे उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये, परंतु त्याची जी मूव्हमेंट होती ती नॉर्थ वेस्टवर्ड होती आणि त्यामुळे पश्चिम बंगाल, त्यानंतर झारखंड, उत्तर छत्तीसगड आणि ईस्ट MP ह्या रिजनमध्ये जास्त पाऊस पडलेला आपण बघितला। परंतु दक्षिण भारतामध्ये इन्क्लुडिंग केरळा, त्यानंतर कर्नाटका, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश इकडे पावसाचं प्रमाण कमीच राहिलं, परंतु ईस्ट इंडियन रिजनमध्ये पाऊस झालेला आहे। सर, आपण मॅप वाईज काय दाखवू शकतो? कारण की ऑगस्टचा महिना जवळपास श्रावणसरी काही ठिकाणी बरसताना दिसतात, पण सर्वदूर पाऊस जो आहे तो अपेक्षित झालेला नाही। मॅपच्या सर्कलमध्ये आपल्याला काय दिसतं? आता आपण जर सॅटेलाईट इमेजरी आत्ताची जर बघितली, आजचं जर सॅटेलाईट इमेजरी बघितली आपण, तर त्यामध्ये आपण बघू शकतो की मध्य प्रदेशचा जो भाग आहे ज्यामध्ये उत्तर मध्य प्रदेशचा काही भाग आणि ईस्ट MPचा काही भाग या ठिकाणी ढग जास्त आहेत। कारण इथे एक कमी दाबाचं क्षेत्र काही कालपर्यंत होतं आणि असोसिएटेड सर्क्युलेशन आहे आणि त्यामुळे इथं आपण ढग बघतोय। महाराष्ट्र जर बघितला तर बऱ्यापैकी आपण कोरडाच बघतोय किंवा निरभ्र आकाश बऱ्याच ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी ढग निर्मिती आहे, परंतु ती इतकी जास्त नाही की ज्यामुळे खूप जास्त प्रमाणात पाऊस होईल आणि त्यामुळेच येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा भारतीय हवामान विभागाकडून दिला जाणारा अंदाज जर बघितला तर त्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, परंतु त्याची जी तीव्रता आहे ती हलक्या स्वरूपाचीच असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की येलो, ऑरेंज किंवा रेड अशा प्रकारचा कोणताही अलर्ट येणाऱ्या 5 दिवसांसाठी नाही आहे। सर, महाराष्ट्राच्या जी जिल्ह्यांमध्ये तूट आहे ती काही मॅपमधून दाखवता येऊ शकेल आपल्याला? येस, नक्कीच। आता आपण जर इथे ही तुटीविषयी एक मॅप आहे, यामध्ये रेड, येलो आणि ग्रीन कलर दिले गेलेले आहेत। कलर डिफरन्शिएशन काय? हां, तेच तर यामध्ये आपण रेड कलर म्हणजे ज्यावेळी पावसाची तूट 20 ते 50% किंवा 60% असते, अशा वेळी आपण रेड कलर देतो आणि आपण 50 ते 60%पेक्षाही जास्त जर पावसामध्ये तूट असेल तर अशा वेळी येलो किंवा पिवळा कलर दिला जातो आणि जर ती -20 ते +20च्या दरम्यान असेल तर अशा वेळी आपण त्याला ग्रीन कलर देतो। तो ग्रीन म्हणजे सरासरी इतका पाऊस आणि रेड म्हणजे सरासरीपेक्षा कमी आणि येलो म्हणजे त्यापेक्षा खूपच कमी असं म्हणता येईल आपल्याला याच्यानुसार। तर आपण इथं जर डिस्ट्रिक्ट वाईज जर आपण तूट बघितली तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 50 ते 60%पेक्षाही जास्त तूट आहे। विशेषतः बीड इथं जर बघितलं तर -85% इतका कमी म्हणजे इतकी पावसाची तूट आहे। त्यानंतर वाशिममध्ये 68 आहे। सगळ्याच म्हणजे जवळजवळ मराठवाडा विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट ही 50-60%पेक्षा जास्त आहे। निश्चित आपण बघू शकतो की ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाची जवळपास 54% तूट आहे। येत्या 3 ते 4 दिवसात श्रावणसरी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बरसतील, मात्र अजूनही महाराष्ट्र मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।